प्रथम ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वरूप, देखणं स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केला, असे छत्रपती शिवाजी महाराज. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीला सार्थ ठरणारे आणि आपल्या बलिदानाने हे स्वराज्य चिरंतर चालू ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज. पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे, यांच्यासारख्या युगपुरुषांना, युग स्त्रियांना माझा शतशः प्रणाम. छातीत धग असणाऱ्या आणि रक्तात आग असणाऱ्या, तुम्ही युवा म्हणजे वायूच्या वेगाने धावणाऱ्या, येथे बसलेल्या या प्रत्येकाला या मकरंद घाटेचा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि भारताच्या इतिहासाच्या पानापानांतून एक नाव सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं आणि ते म्हणजे शिवाजी. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, चंद्र असा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, दश दिशातून घुमतो आहे एकच जय जयकार, शहा जिजाऊ पोटी शिवानं घेतला सेवतार. दुर्गपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत, शास्त्रनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. सन 1641 माँसाहेब जिजाऊ बालशिवबांना घेऊन आलेत पुनवडीमध्ये. पुनवडी म्हणजे आजचं पुणे. काय परिस्थिती होती पुण्याची. आदिलशहाने गाढवांच्या साह्याने नांगर फिरवला होता आणि लोखंडी पहार त्या पुण्याच्या मातीमध्ये रोवली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल. आणि त्या लोखंडी पहारीवरती थोटकी किरसोनी, तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी अडकवलेली होती. ही सगळी त्या काळची अशुभ चिन्ह. आणि मग जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल अशी भीती घातल्यामुळे साहजिकच लोक तिथं वस्ती करायला धजावत होते. मात्र माँसाहेब जिजाऊंनी असीम धैर्याने ती लोखंडी पहाड आपल्या स्वतःच्या हाताने उपसून फेकून दिली आणि बालशिवांच्या साह्याने ती पुण्याची माती सोन्याच्या नांगराने नांगरली. ज्याप्रमाणे पुण्याची माती सोन्याच्या नांगराने नांगरली, त्याप्रमाणे पुण्यातील लोकांची मने शिवविचारांनी नांगरली गेली आणि त्या नांगरलेल्या मनामध्ये स्वराज्याचं कोवळं बीज रोवलं गेलं. झांबरे पाटलांकडून जागा उसने घेऊन माँसाहेब जिजाऊंनी पुण्यामध्ये भव्य अतिभव्य असा लाल महाल बांधला आणि याच लाल महालाच्या बाजूने लोक वस्ती करू लागले. खरं तर जिजाऊंनी दाखवलेले धैर्य त्यामुळे लोकांच्या मध्ये कुठेतरी धाडस निर्माण झालं आणि याच लाल किल्ल्याच्या भोवती वस्ती निर्माण झाली. वस्तीचं रूपांतर गावात झालं आणि स्वराज्य निर्मितीची सुरुवात झाली. कोण होतं सोबत? सुमारे 350 वर्ष परकीयांच्या हाती गुलाम म्हणून राबणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे हाल फार वाईट झाले होते आणि हाच अन्याय मिटवून काढण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात सवंगड्यांच्या साथीनं शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. कोण होता सोबत? 18 पगड जातीची पोरं जमा झाली. शस्त्रास्त्रांचे डाव सुरू झाले आणि महाराज त्यांना बाहेरच्या जंगलात नेऊन शस्त्रविद्या शिकू लागले आणि कोणी अनोळखी व्यक्ती येतय हे कळावं म्हणून राजांनी बाहेरच्या झाडावर एक पोरा उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी व्यक्ती येताना दिसलं तर फक्त एक खुणेचा आवाज कर, आम्ही लगेच शस्त्रास्त्र लपवू आणि विटीदांडूचा डाव सुरू. त्या दिवशी खेळ रंगत आला होता. झाडावरचं पोरग टहळणी करत बसलं होतं. तेवढ्यात त्या झाडावरच्या पोराला जंगलाच्या दिशेने येणारा एक पोर दिसला. झाडावरच्या पोराने ते हेरलं आणि मोराचा हुबेहूब आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. महाराजांनी लगेच शस्त्रास्त्र लपवले आणि विटीदांडूचा डाव सुरू केला. मात्र तेवढ्यात ते झाडावरचं 12-13 वर्षाचं पोरग धप्पदिशी खाली पडलं होतं आणि त्या 15-16 वर्षाच्या पोराला दमात घेऊन विचारत होता, कोण रे तू आणि काय काम काढलं? तो म्हणाला, काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. थांबिताच
आलो राजांना सांगावा देऊन, असं म्हणून तो पोरगा आतमध्ये गेला. राजांना घडलेली हकीकत सांगितली. राजांनी त्या पोराला बोलून घेतलं, विचारलं काय येतं तुला? तो म्हणाला राज कुणाची बी नक्कल करतो, कसलं बी आवाज काढतो, आणि राज वेषांतर तर असं करतो की तुम्ही सुद्धा ओळखायचा नाही. राज पोरगा कामाचा वाटला. राजांनी आपल्या हातातली शमशीर त्याच्या हातात दिली. ओ सामील, राज उद्यापासून येतो की? का नाही, घरच्यांना सांगितलेलं बरं असतंय जी. बर ठीक आहे. काय झालं कोणास ठाऊक, 2 पावलं पुढे गेला, परत माघारी आला. राज एक सांगू का जी? नाही सांग की. नाही कुणी येतंय हे कळावं म्हणून बाहेरच्या झाडावर जो पोरा उभा केलाय ना, त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नाही जी. नाही कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. त्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. हाच बहिर्जी नाईक पुढे राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला. राजा एकदा घोड्यावर रपेट मारत होते. रपेट मारत असताना समोर यात्रेचा कल्लोळ माजला होता. समोर एके ठिकाणी गर्दी दिसली. रानात जशी नागिन सळसळावी आणि आकाशात जशी वीज लखलखावी तसा दानपट्टा फिरवणारा पोर राजांना दिसला. तेव्हा राजे म्हणाले, हा पोर आपल्याला हवा. राजांनी त्या पोराला बोलून घेतलं, विचारलं येतोस आमच्यात? तो म्हणाले येतो की, पण काय करावं लागेल जी? त्यावर राजे कडाडले, काही नाही, इथं जसा दानपट्टा फिरवतो तसाच फिरवावा लागेल. मग येतो की, ये. तो आला आणि राजांचा झाला. त्याचं नाव होतं जीवा महाला. एके दिवशी राजे गावातून फिरत होते. समोरून एक पोर येताना दिसला. हत्तीच्या मदमस्त चाली चालणारा, रानरेड्याच्या ताकदीचा, तार वाकवावी तसा पहार वाकवत सुटला होता. राजांनी त्या पोराला थोपवलं, विचारलं येतोस आमच्यात? तो म्हणाले येतो की, पण काय करावं लागेल जी? त्यावर राजे कडाडले, काही नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुठे आडवा आलं तर कापायचं बस. तो म्हणाला येतो की, मग ये. तोही आला आणि राजांचा झाला. त्याचं नाव होतं संभाजी कावजी कुंढाळकर. असा एक हिरा येत राहिला. याच पोरांनी तोरणा घेतला, याच पोरांनी पुरंदर घेतला. अरे रातोरात किल्ले घेतले आणि भरला दरबार मुघलांचा. बडी बेगम विचारती झाली, कहा है वो मरहट्टा, कोण पकड कर लाएगा उसे? आणि सगळा दरबार मात्र शांत आणि स्तब्ध उभा राहिला. तेवढ्यात एक आवाज गुंजला, मैं लाऊंगा शिवाजी को. त्याचं नाव होतं फतेह खान. ज्याच्या नावातच फतेह. फतेह खान. कितने दिन में लोगे खिला? हुजूर 1 दिन काफी है, आज जाऊंगा, कल किला आपके चरणों में होगा हुजूर. आणि हाच फतेह खान निघालाय 7,000ची फौज घेऊन. त्याने पुरंदरला वेढा टाकला. त्यावेळेस पुरंदरवर होती ती फक्त 247 पोरं आणि त्या पोराच्यात मोठा एकच 70 वर्षाचा बाजी पासलकर. चलो आगे ले लो किला असं म्हणत मुघलांचं सैन्य किल्ला सर करत निघालाय. निम्म्यापर्यंत आलंय, निम्म्याच्या वरती आलं. आमच्या पोरांची हालचालच नाही. फतेह खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देतायत वाटतं. चलो आगे ले लो किला असं म्हणत टप्प्यात आला. तशा गोपनी फिरल्या, दगड सुटली आणि मुघलांचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. फतेह खानाच्या डोक्याला एक जखम झाली होती. ती जखम दाबत फतेह खान ओरडत होता, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं. आणि एका दिवसात किल्ला घेतो म्हणणारा फतेह खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. त्याचा सरदार त्याला म्हणाला, जहापना बोला, आपण काल उभं राहून गेलो, मग दगड डोक्यात बसली, मग उद्या आपण सरपटत जाऊ. मग दगड आले तरी डोक्यावर जातील. झालं मुघलांचं सैन्य पुढच्या दिवशी सरपटत निघालाय. कोणी डोक्यावर करायला तयार नाही. डोक्यावर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको बघा, खाली चलावर निघालाय. निम्म्यापर्यंत आलं, निम्म्याच्या वरती आलं. आमच्या पोरांची काही हालचालच नाही. फतेह खानाला पुन्हा वाटलं बहुतेक काल दगड मारून दमली असतील. चलो आगे ले लो किला असं म्हणत टप्प्यात आलं. तशा रात्रभर गोळा करून ठेवलेल्या मोठ्या दगडी शिळा दिल्या ढकलून आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटणारे करून थांबल्या. एक मुंगी असते ना, मुंगी, तिला कुठल्या आळीतल्या, कितव्या मजल्यावर, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या ओळीतल्या, कितव्या डब्यात साखर हे माहिती असतं. एक कणभर मुंगी जशी मनभर साखर फस्त करते, तसे मराठे देखील कणभर होते, पण मनभर मुघलांना फस्त करून सोडलं. ही ताकद शिवचरित्रामध्ये. राजांसाठी जगणारेही बरेच होते आणि मरणारेही बरेच होते. खास करून या ठिकाणी शिवा काशीदचा प्रसंग मला सांगावासा वाटतो. अफजल खान राजांनी मारला. ती तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659 आणि राजांनी पन्हाळ्यावरती भगवा फडकवलाय.
ती तारीख आहे 1 डिसेंबर 1659. म्हणजे 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 20 दिवसाच्या काळामध्ये राजांनी जवळपास 200 किलोमीटरचा प्रदेश आणि 18 किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. पन्हाळ्यावरती मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदा भगवा फडकलाय. ती तारीख आहे 1 डिसेंबर 1659. आणि मग याच पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या काही गावांमधून तर निमाण जिगरबाज पोरं राजांच्या भेटीला जाऊ लागली की आपणही स्वराज्यात सामील व्हावं, आपणही स्वराज्याच्या कामी यावं. आणि याच पोरांमध्ये एक होता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या मेबापूर गावचा एक तरुण. त्याचं नाव होतं शिवा काशी. नावही राजांचा, दिसायचाही राजांचा, मिशीला बिल राजांसारखा, दाढीचा कट राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, डोक्यात फक्त एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं काही. अलीकडे नाही का त्या आमिर खानचा पिक्चर येऊन गेला गजनी, आणि आमच्या पोरांच्या डोक्यावरचे केसच गायब झाले. राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग. म्हणजे आमच्या अलीकडच्या पोरांचे आयकॉन कोण तर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान. मात्र माझ्या शिवा काशीचे आयडॉल होते छत्रपती शिवाजी महाराज. पहिली भेट हो राजांची आणि शिवा काशीची डिसेंबर महिन्यातली. आणि अवघ्या काही महिन्यात, फेब्रुवारीच महिन्यात सिद्धी जोहरचा वेढा पडतोय. 65,000ची फौज, आज घराण्याचा सविळखा टाकावा तसे राजे त्यामध्ये अडकले. आणि मग राजांनी बोलावणं धाडलं शिवा काशीला. राजांनी त्यातून सुटण्याचे बरेच प्रयत्न केले. राजांना कळून चुकलाय की इथं शक्तीपेक्षा युक्ती वापरायला हवी. आणि राजांनी बोलावणं धाडलंय नुकताच स्वराज्यात सामील झालेला, हुबेहूब राजांसारखा दिसणारा, स्वराज्यासाठी काहीतरी करू पाहणारा शिवा काशीला. तसा शिवा येता झाला. राज राज बोलावणं धाडलं जी. होय शिवा, आम्ही खूप ऐकून आहे शिवा, म्हणे तू आमच्यासारखा दिसतोस. शिवा शिवा आज प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा आहे शिवा. तसा हरकला शिवा, ताडकान उभा राहिला. राज आत्ता आलो जी असं म्हणून आतल्या खोलीत गेला. राजांचा वेश परिधान केला, डोक्यावरती राजांचा जिरेटोप परिधान केला आणि राजांसमोर येऊन थांबला. राजांसारखाच मिशाला बिलीत. राज राज कसं दिसतोय जी. बघत राहिले राजे. शिवा शिवा आरशात हुबेहूब आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज राज म्हणजे तेव सिद्धी बी आम्हाला ओळखायचं नाही राज. आणि स्तब्ध निशब्द झाले राजे. शिवा शिवा तुला कसं कळलं शिवा? आम्ही तुला आमचा वेश परिधान करून त्या सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवणार आहोत. तुला शिवा कसं कळलं? राज एवढ्या दिवस तुमच्या संग राहतोय ते काय उगा होय? तुमच्या काळजाचं ठोकं काय बोलतात ते आम्हाला कळतं राज. राज 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 द्या की राज. जातो की राज, भेटतो की राज, लढतो की त्या सिद्धी सोबत राज. राज तुमचा हा भगवा झेंडा मरेपर्यंत खांद्यावर ठेवील मी राज. आणि तो जर का नाही ना ठेवला राज तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही राज. राज तुमच्या ज्ञाताज्ञात मावळ्यांची शपथ घेऊन सांगतो, हातात शिंद्या बांधणाऱ्या मित्राची जात नाही आमची. एक वेळ मित्राच्या छातीवरचा घाव आम्ही आमच्या छातीवरती घेतल्याशिवाय राहत नाही राज. आणि सरदेशी पुढे झाले राजे. कडकडून मिठी मारली शिवाला आणि राजांच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब शिवाच्या पाठीवरती पडला. उभ्या आयुष्यात अशी कौतुकाची थाप कुणाच्याच वाट्याला आली नव्हती. ते भाग्य होतं फक्त शिवा काशीचं. आणि ठरली तारीख. ठरल्या तारखेप्रमाणे राजे निघालाय पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे. पावसाळ्याची किर्र रात्र. आणि सोबत कोणाला घेतलाय? बाजीप्रभू देशपांडे, मोतोजी नाईक निंबाळकर. आणि त्याच वेळी शिवा काशीत निघालाय सिद्धी जोहरच्या भेटीला. तहाची गुरणी करायला राजांचा वेश परिधान करून साक्षात मृत्यूच्या भीतीला चाललाय शिवा. आणि सिद्धी जोहर वाटच बघत होता. आणि राजांची पालखी येताना दिसली.
राजांची पालखी दृष्टिक्षेपात पडली तसं सिद्धी 2 पावलं पुढे झाला. आओ शिवाजी राजे आओ. पालखीचा पडदा सरकला. राजे यास ते कदम पालखीतून उतरले. येस शिवाजी राजे असं म्हणून दोघांची गळा भेट झाली. चल येस शिवाजी राजे असं म्हणून दोघे जण शामियानाच्या दिशेने चालू लागले. मात्र दोन संशयी डोळे रोखले गेले होते राजांवरती. आणि राजे शामियानातून आत पाऊल टाकणार तेवढ्यात ते 2 संशयी डोळे फुटफुटले की ये शिवाजी नहीं हो सकता. आणि तसा तबकला सिद्धी. ज्ञानातून नंगी तलवार लखलखली, सपदिशी चालली. रक्ताच्या चिकांडे यत्नांचा कल्लोळ उठला. रक्ताला व्याकुळला शिवा. आणि सिद्धी विचारता झाला, पता क्या तू ही है शिवाजी? अरे हा मैं हूं शिवाजी. दुसरा तिसरा चौथा वार रक्ताच्या चिकंड्या उडत राहिला. सिद्धी विचारत राहिला, पता क्या तू ही है शिवाजी? शिवा कडाडत राहिला, अरे हा मैं ही हूं शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्यांकडे. ते 2 संशयी डोळे होते अफजल खानाचा मुलगा फाजल खानाचे. आणि मग सिद्धी विचारता झाला, कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं हो सकता. हुजूर मैंने देखा है शिवाजी को. मी पाहिलंय शिवाजींना. प्रतापगडावर जी झटापट झाली त्या झटापटीमध्ये राजांच्या डोक्यावर एक वार झाला होता. जर हा खरा शिवाजी असेल ना तर याच्या डोक्यावरती त्या जखमेची खून पाहिजे. तसा झपाटल्यासारखा सिद्धी पुढाला. समशेरीच्या साह्याने डोक्यावरचा जिरेडोक बाजूला केला. जखमेची खून नव्हती. शिवा सापडला. रंगे हात सापडला. समशेरीचे वार झाले. रक्ताच्या चिकांड्या उडाल्या आणि रक्ताला व्याकुळला शिवा. सिद्धी विचारता राहिला, बता की तू ही है शिवाजी? शिवा कडाडतोय, अरे हा मैं ही हूं शिवाजी. आणि अखेर शमशेर येऊन थांबली गर्दनीवर. मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, बता क्या तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा काशीद. अरे हा जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? या शिवा काशीदची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय पकडणार? सोडून दे ख्वाब. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याला आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर पडतच नाही. हा इतिहास आहे आमचा. आणि फिरली समशेर. शिवाचं मस्तक धडा वेगळं झालं आणि शिवा काशीद नावाचा अध्याय संपला. हा प्रसंग जेव्हा माझ्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा एक प्रश्न उभा राहतो की राजांची आणि शिवा काशीदची पहिली वहिली भेट आयुष्यातली पहिली वहिली डिसेंबर महिन्यातली. आणि अवघ्या काही महिन्यात शिवा काशीद राजांसाठी मरायला तयार होतो. असं माझ्या राजाने काय पेरलं त्या शिवाच्या उरामध्ये की शिवा काशीद राजांसाठी मरायला तयार होतोय. अनेक राजांनी या देशामध्ये गिरिदुर्ग उभा केले. अनेक राजांनी जलदुर्ग उभा केले. अनेक राजांनी भूदुर्ग उभा केले. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत नळदुर्ग उभा केले. सगळ्यात मोठं कौशल्य आहे राजांचं. सगळ्यात मोठं हे शिका शिवचरित्र. आमचा प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीत लढला. उमराईच्या लढाईत त्याने बेहलोलला शिकस्त दिली. बेहलोल झुकला, वाकला, नमला. प्रतापरावांना सांगू लागला, प्रतापराव एक बार माफी. परत या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेने बघणार नाही प्रतापराव. आणि प्रतापराव आमचा सांब सदाशिव भोळा त्याने बेहलोलला सूट दिली. आणि बेहलोल सुटला ही वार्ता राजांना कळताच राजे प्रतापरावांवर कडाडले. प्रतापराव ही सेनापतीगिरी कुठली? येतो सिपाहीगिरी. बेहलोल तर सापाची जात फिरून दंश करणारच. त्या उपरत्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मास रायगडावरती तोंड दाखवू नका प्रतापराव. आणि राजांच्या शब्दांनी घायाळ झालेला प्रतापराव सुटला. राजधानीच्या बाहेर पडला. अरे अवघ्या काही महिन्यांवरती राजांचा राज्याभिषेक आहे. आणि राज्याचे सरसेनापती प्रतापराव राज्यात नाहीत. प्रतापरावांचा तळ पडलाय सामानगडावर. त्याच दिवसात सामानगडावरती दिवाळी सरून थंडीचे दिवस सुरू झाले होते.
प्रतापरावांनी त्या ठिकाणी एक शेकोटी पेटवली होती. प्रतापरावांचं लक्ष मात्र त्या ज्वाळांवर आहे. हळूहळू एक एक ज्वाळा भडकते, तशी मस्तकातली आग देखील भडकते. घुमतोय राजांचा आवाज कानामध्ये. त्या उपरत्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मास रायगडावरती तोंड दाखवू नका प्रतापराव. आणि रात्रीच्या त्या किर्र काळोखाला चिरत घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. गुप्तहेर घोड्यावरून उतरला, सांगू लागला, प्रतापरावांच्या मस्तकातली आग भडकत चालली. बोला प्रतापराव, बेहलोलचा तळ पडलाय. कुठं? प्रतापराव नेसरीच्या खिंडीत. सागरासारखा तळ त्यांचा प्रतापराव. सगळे गर्द झोपेत आहेत प्रतापराव. प्रतापरावांचं लक्ष मात्र त्या ज्वाळांवर आहे. हळूहळू एक एक ज्वाळा भडकते, तशी मस्तकातली आग देखील भडकते. घुमतोय राजांचा आवाज कानामध्ये. त्या उपरत्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास रायगडावरती तोंड दाखवू नका प्रतापराव. आणि बघता बघता सरकन एक खिंड उडाली. सरकन प्रतापरावांच्या डोक्यामध्ये. प्रतापराव उभे राहिले, बोलले, कोण येतो? तसा उभा राहिला विठोजी, उभा राहिला पिलाजी यात्रे, उभा राहिला सिद्धी. असा एक 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 7 मावळा उभा राहिला. 7ही वीर सज्ज झाले. 7ही वीर 7 घोड्यावर बसले. 7ही वीरांनी 7 घोड्याला टाप मारली आणि 7ही घोडी सुटली रणवादळासारखी, जीवन थांबली नेसरीच्या खिंडीत. प्रतापराव निहाळतायत बेहलोलची छावणी. उत्तरेकडचा चमचमता दिवा दिसला आणि दिसला नेता, दिसला बेहलोल खान. तशी बघता बघता हाताची इशारा झाली. बघता बघता 7ही घोडी सरकन त्या सागरिकाला. बघता बघता झोपल्या अवघांची कापाकापी सुरू झाली. अरे वाटेत भेटेल त्याला चिरडत होती. अरे माझे राजे म्हणायचे, माझा एक एक मावळा 100ला भारी आहे, पण इथं एक एक मावळा 500-500ला कापत राहिला, झुंजत राहिला. जखमांचं खत आणि मुर्द्यांचे ढीग पडत राहिले. मात्र त्या गर्द काळोख ते मुघलांचं सैन्य जाग झालं होतं, सशस्त्र झालं होतं. आणि बघता बघता सिद्धी पडला. पिलाजी मारला गेला. विठोजी संपला. मात्र प्रतापराव घुमतायत रणवादळासारखे. घुमतोय राजांचा आवाज कानामध्ये. त्या उपरत्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास रायगडावरती तोंड दाखवू नका प्रतापराव. आणि बाहेर काय खळबळ चालली हे बघण्यासाठी बेहलोल शामियानातून बाहेर आला आणि त्याला दिसला प्रतापराव. तसा बेहलोलच्या मनामध्ये विचार आला की अल्लाह, हा शायद जिंदगी का आखरी दिन है. प्रतापराव घुमतायत रणवादळासारखे. बेहलोलचा हत्ती आला, तो अंबारीवर चढला आणि त्या काळोखात बेहलोल प्रतापरावांना विचारता झाला, प्रतापराव क्यों आ रहा है इस खामोशी में? मता मारा जाएगा. त्यावर प्रतापराव कडाडले, तू हवाय बेहलोल, मस्तक हवाय बेहलोल. आणि बोलण्यात गुंतवलेल्या प्रतापरावांकडे बघता बघता डाव्या हाताची शरत कमान मारायला झाली. कमान माराने आपला तीर सावरला. कमान माराचा तीर सरकन प्रतापरावांच्या डाव्या दंडात. दुसरा तीर, तिसरा तीर. प्रतापराव जमिनीला रक्ताचा अभिषेक करत पडले आणि गुळाच्या ढेपाला जशा भुंग्या डसाव्यात ना, तसं मुघलांचं सैन्य प्रतापरावांना दिसलं. शरीरावर अशी कुठेही एक जागा उरली नव्हती जिथं वार झाला नव्हता. अखेर प्रतापराव संपला. त्याच्या श्वासाने माती उंच उडाली. त्या उडालेल्या मातीला प्रतापराव सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात, हे सांगून गेला. अखेर प्रतापराव संपला. आता आमचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख, त्या काळचं स्थापत्य कौशल्य त्यांचं हिरोजी इंदलकर, आजच्या सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं स्थापत्य कौशल्य त्यांचं. आणि स्वराज्याची राजधानी रायगड उभारायचं काम त्यांनी स्वतःच्या हातात घेतलं. आणि रायगड बांधते समय पैशांची कमतरता पडली, मात्र रायगड तर बांधायचा होता. मग हिरोजी इंदलकरांनी आपला राहता वाडा आणि जमीन विकली आणि रायगडाचं राहिलेलं बांधकाम पूर्ण केलं. आणि 6 जून 1674 राजांचा राज्याभिषेक पार पडला. आणि याच राज्याभिषेक प्रसंगी राजांनी बोलावणं धाडलं हिरोजी इंदलकरांना
आणि विचारलं, हिरोजी, मागा हिरोजी, या स्वराज्याची देखणी राजधानी रायगड तुम्ही उभारलाय हिरोजी, मागा हिरोजी. हिरोजी म्हणाले, राज राज, हा रायगड आमच्या हातातनं बांधून झाला हे भाग्य काय कमी आहे का राज? काय बी नको जी राज. नाही हिरोजी, आम्ही जाणू नये हिरोजी, या रायगडाचं राहिलेलं बांधकाम पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा राहत वाडा आणि जमीन विकली आहे हिरोजी. मला काहीतरी मागावंच लागेल हिरोजी. आणि राजांच्या हट्टापायी हिरोजी म्हणाले, राज राज, इथं नाही मागत, मागतो पण इथं नाही, जगदीश्वराच्या मंदिराजवळ या राजा, मी तिथं तुम्हाला काहीतरी मागणार आहे राजा. आणि सभा आटोपून राजे जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाले आणि हिरोजी थांबलेत तिथं बाहेर, हातात एक दगड घेऊन थांबलेत. आणि राजांना पाहताच हिरोजी 2 पावलं पुढे झाले. राज राज, तुम्ही म्हणाला होतात ना काहीतरी माग, आणि कडाडले राजे. मागा हिरोजी, काय पाहिजे? सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, हिरे पाहिजे, मोती पाहिजे, जमीन पाहिजे, जुमला पाहिजे, वतन पाहिजे, काय पाहिजे? मागा हिरोजी, काय पाहिजे ते मागा. यातलं काय बी नको जी राज. राज, हा दगड, या दगडावर माझं नाव लिवलंय राज. हा दगड त्या जगदीश्वराच्या पायरीला लावण्याची अनुमती द्या राज. आणि स्तब्ध निशब्द झाले राज. मागून मागून मागितलंय काय? तर हा दगड त्या जगदीश्वराच्या पायरीला लावण्याची अनुमती. अरे मागायचं असतं तर मागितलं असतं सोनं, मागायचं असतं तर मागितले असते हिरे, मागायचं असतं तर मागितले असते अलंकार, जमीन जुमला वतन, पण मागितलंय काय? तर हा दगड त्या पायरीला लावण्याची अनुमती न राहून राजांनी हिरोजींना सवाल केला, हिरोजी हिरोजी असं का? त्यावर हिरोजी सांगू लागले, राज राज, तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडवर असणार ना राज, तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल राज. जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल ना राज, तेव्हा तेव्हा तुमचा पाय या पायरीवर पडणार राज. जेव्हा जेव्हा तुमचा पाय या पायरीवर पडणार ना राज, तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची पायधूळ राज या पायरीवर पडणार राज. जेव्हा जेव्हा तुमच्या पायाची पायधूळ या पायरीवर पडणार ना राज, म्हणजे ती पायधूळ माझ्या नावावरती पडणार राज. आणि तुमच्या पायाच्या पायधुळीचा अभिषेक असाच माझ्या नावाला होत राहावा राज, हीच विनंती आहे राज. आणि सरकार पुढे झाले राजे, कडकडून मिठी मारली हिरोजी इंदुलकरांना. जगाला स्वामीनिष्ठ निस्वार्थ भक्ती काय असते याचं उदाहरण, ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आजही रायगडावरती गेला ना तर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना एक दगड आहे, त्या दगडावरती लिहिलाय, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे शिकायचं आहे शिवचरित्रातून. इतिहासातला पहिला असा काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. आजची परिस्थिती बदलली. आज आई मुलाला बस मध्ये सोडायला जाते, म्हणते बाळा पुढे पण बसू नकोस, बाळा मागे पण बसू नकोस, बाळा मध्येच बसायचं. मग बाळ विचारतं, आई आई असं का? मग आई सांगू लागते, नाही बाळा, पुढून कोणी ठोकलं तरी तू वाचला पाहिजेस, मागून कोणीतरी ठोकलं तरी तू वाचला पाहिजेस. बाळा तू वाचला पाहिजेस. जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं मेली तरी निघून होतात. हा इतिहास, हा इतिहास, हे शिकायचं आहे शिवचरित्रात. ही सगळी उदाहरणं मी सांगितली. शिवा काशीद, प्रतापराव गुजर, हिरोजी इंदुलकर, या सगळ्या उदाहरणांमधून राजांचा एक गुण स्पष्ट होतो, तो म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. एकटं तर मोठं कुणालाही होता येतो, पण सगळ्यांना सोबत घेऊन मोठं होता आलं पाहिजे, हे शिकायचंय शिवचरित्रामधून. परवा व्हॉट्सअप ग्रुपवरती एक प्रश्न फिरत होता की शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण, शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण. आणि यावरती IGP विश्वास नांगरे पाटलांनी एक सुंदर उत्तर दिलं की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 8 तासात दिल्लीहून घोडे पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, औरंगजेबाच्या छावणीचे कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, 2000 शत्रूला एकटा भिडतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, ढाण्या वाघाला भिडतो आणि नुसता भिडत नाही तर त्या ढाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना जो एकत्र घेऊन चालतो ना त्यांचं नाव शिवाजी.
ना उलट करा कधीतरी. काय होतं? जीवाश. हा, राजांनी हे सगळे मावळे जेव्हा जीवाशी लावले ना, तेव्हा राजे सिंहासनाधीश वर छत्रपती शिवाजी महाराज झाले. हे शिकायचंय शिवचरित्रातून. जेव्हा तुम्ही शिवचरित्र वाचाल ना, तेवढे राजे तुमच्या समोर प्रकर्षाने उभे राहत जातील. आणि ज्याला राजे कळाले, ज्याला शिवचरित्र कळालं, मग तो काळाच्या अश्वावरती स्वार होऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा नक्कीच अटके पार फडकवेल, यात ते मात्र शंका नाही. आजची परिस्थिती बघायला गेलं तर 6 खेकडे घ्या, एका काचेच्या बरणीमध्ये टाका आणि काचेच्या बरणीचं झाकण लावू नका. घाबरू नका, एकही खेकडा बाहेर येणार नाही. कारण खेकड्याची जातच अशी आहे की एक खेकडावरती जायला लागला की दुसरा त्याला आपोआप खाली ओढतो आणि पर्यायाने शेवटी एकही खेकडा बाहेर येत नाही. हेच कुठेतरी आता चाललंय. हे बदलायचं, हे शिकायचंय शिवचरित्रातून. या उदाहरणांमधून राजांचा दुसरा गुण स्पष्ट होतो की राजांनी कधीच जात धर्म पाळला नाही. रामदास फुटाणेंची एक कविता आहे जात नावाची. त्यात ते असं म्हणतात की जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली तशीच रेटली. शिवालयापर्यंत, मंदिरालयापर्यंत, सचिवालयापर्यंत जात बोलू लागली, जात हलू लागली. सभेमधून, वर्तमानपत्रांतून, परिषदांमधून जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली. परधर्मी, स्वधर्मी, अधर्मी म्हणून जात जाणार नाही, जात जाणार नाही. जात तर दुधावरचीच आहे, जात जाईलच कशी, जात तर गुळावरची माशी. आणि अशा वेळी जेव्हा सर्व धर्म समभावाच्या खडकावरती जातीपातीच्या वृक्षाचं रोपण केलं, तेव्हा फळाची अपेक्षा करत असताना त्या खडकानं सुद्धा धर्मांतर केलं. अशा वेळेस उदयाच्या अंधारालाही सांगू इच्छितो मी भविष्य काळ की भारतातही कधी कधी होत होती सकाळ, होत होती सकाळ. ही भारतातही कधी कधी होणारी जी सुवर्ण सकाळ आहे ना, ती माझ्या राजाच्या स्वराज्यातच होत असावी असं मला नेहमी भासतं. उदाहरण द्यायचं झालं तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, अफजल खानाचा वकील, प्रतापगडावरती भेट होण्यापूर्वी सल्ला मसलत होते. त्यामध्ये कृष्णाजी भास्करचं मत असं होतं की यदा कदाचित अफजल खान मारला गेला तर राजांवरती मी वार करेन आणि राजांना मी ठार करेन. कारण याचं कारण असं होतं की मी एक कुळानी ब्राह्मण आहे आणि राजे काही झालं तरी ब्राह्मणांवरती तलवार चालवणार नाहीत. आणि तसंच झालं. अफजल खान मारला गेला, कृष्णाजी भास्कर राजांच्या अंगावरती धावून आला, राजांच्या डोक्यावरती त्याने तलवारीचा वार केला. राजांच्या केसालाही धक्का लावण्याची कुणाची हिंमत नव्हती, मात्र ते काम कृष्णाजी भास्करने केलं. आणि राजांनी तोल सावरला आणि राजांनी आपल्या तलवारीच्या एका घावामध्ये त्या कृष्णाजी भास्करला प्रतापगडावरती उभा फाडला आणि दाखवून दिला जगाला जो स्वराज्य हिताच्या बाजूनी राजे त्याच्यासाठी देवास आणि जो स्वराज्य हिताच्या विरोधात त्याच्यासाठी राजे साक्षात मृत्यू सम. हे शिकायचं आहे शिवचरित्रामधून. परवा तोरणा किल्ल्याला भेट दिली. तोच तोरणा, त्याचं नाव आहे पूर्वीचं नाव प्रचंडगड. त्या तोरणावरती राजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. मग आपणही विचार केला, म्हटलं आपणही आपल्या दुर्ग भटकंतीचं तोरण त्या तोरणावरतीच बांधावा. आणि गेलो, सर करायला सुरुवात केली. तोरणा सकाळी सर करायला सुरुवात केली आणि अक्षरशः आम्ही दुपारी पोहोचलो. म्हणजे एवढी प्रचंड अवघड चढाई त्या तोरणाची. आणि मग वरती पोचल्यानंतर आमची परिस्थिती अशी झाली होती, थोडक्यात सांगायचं झालं की आमची हवा टाईट. म्हणजे आम्हाला श्वास पण घेता येत नव्हता, एवढी अवघड चढाई. आणि मग दुपारचं जेवण तोरणावरती केलं, गड अख्खा बघून झाला. आणि गड बघून झाल्यानंतर दुपारीच गड उतरायला सुरुवात केली. गड उतरत असताना समोरून एक 35ची महिला येताना दिसली. अनवाणी पाय, डोक्यावरती 10-12 किलोचं ओझं, सोबत 10-12 वर्षाचं पोरग आणि काष्टा घातलेली महिला तोरणा सर करते. आश्चर्याने त्या माऊलीच्या शेजारी जाऊन थांबलो. विचारलं, मावशी कुठं चाललायसा? तोरणावर चालली या बाळा. काय आहे त्या पोत्यात? पाण्याच्या बाटल्या आहे ती बाळा.
न राहून विचारावं असं वाटलं, मावशी आम्ही तर निवाण पोरं, पण आम्ही हा किल्ला सर करस्तोवर आमची दमछाक झाली मावशी. तुम्ही कसं चढताय मावशी, तुम्ही कसं सर करताय हा किल्ला मावशी? सोबत 10-12 वर्षाचं पोरग, डोक्यावरती 10-12 किलोचं ओझ, अनवाणी पाय कष्ट घातलाय, भर उन्हात कसा चढताय हा तोरणा? आणि त्याच्यावर जे उत्तर आलं ना, काळजाला भिडलेलं उत्तर. ती माऊली म्हणाली, बाळा बाळा, पोटा पाण्यासाठी करायला लागतंय बघ बाळा. बाळा, माझ्या घरात टीच करणारी या तान्या पोरांसाठी करायला लागतंय बघ बाळा. बाळा, माझे पाय जेव्हा धीर सोडतात ना बाळा, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते बाळा. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं मी नाव घेते ना बाळा, तेव्हा माझ्या पायाने सोडलेला धीर आपोआप येतो बाळा. आणि अवघड असलेला तोरणा मी सहजरित्या सर करते बाळा. काय बोलावं सुचेना. विचार केला, डोळे बंद केले, माऊलीला नमस्कार केला, खाली चालू लागलो. आणि खाली जाता जाता विचार करत होतो, अशी काय जादू आहे माझ्या राजाच्या नावामध्ये. अरे दूरवरून कुठून तरी सहज किंकाळी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या तोंडून कधी जय निघून जातं हे आमचं आम्हालाही कळत नाही. जणू ही माती इथला प्रत्येक मुलगा जन्माला घालताना त्याच्या धमन्यांमधल्या सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं नाव करून गेली. अशी काय जादू होती माझ्या राजाच्या नावामध्ये. विचार करायला गेलं तर राजाच्या नावामध्येच एवढी जादू आहे, तर राजाच्या कर्तृत्वाचा विचार करायला गेला तर किती मोठी जादू त्या कर्तृत्वामध्ये असेल. म्हणून शिवचरित्र वाचायला घ्या, शिवचरित्र वाचा. आज समाज रंगारंगांमध्ये विभागलेला दिसतो. भगवा वादळ येतं, पिवळं वादळ येतं, निळं वादळ येतं. तिरंग्याचं वादळ कधी आलेलं मला दिसलंच नाही. भगवा सूर्य कधी स्वतःला हिंदूंचा म्हणून घेत नाही, निळे आकाश कधी स्वतःला बौद्धांचे म्हणून घेत नाही, हिरवा निसर्ग कधी स्वतःला मुस्लिमांचा म्हणून घेत नाही. उलट हे सर्व या वसुंधरेला ज्याप्रमाणे सुजलाम सुफलाम बनवतात ना, त्याप्रमाणे आपणही एक संध राहिलं पाहिजे आणि या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवलं पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी मनामध्ये जिद्द हवी, जिद्देसाठी स्फुरण चढायला हवा, स्फुरण चढण्यासाठी डोळ्यासमोर आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवा, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवा, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी स्वाभिमान हवा, स्वाभिमानासाठी अभिमान हवा, अभिमानासाठी हवा परंपरा, संस्कृती आणि संस्कार. मराठी माणसा या सगळ्या गोष्टी एकाच नावामध्ये सापडतात आणि ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. बस हे शिकायचंय, हे शिकायचंय राजांकडून. आणि जाता जाता आपण नेहमी म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण आमच्या घरात शेजारच्या घरात. पण माझं म्हणणं असं आहे, राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका येऊ. कारण राजे त्या सिद्धीला चकमा दिला तुम्ही त्या पन्हाळ्यावरती. मात्र आज त्याच पन्हाळ्यावरती पंचतरंगीत हॉटेलमध्ये राजे तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोज. इथं केले जात नाहीत अत्याचाराला हात, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एका काया बोटांचा प्रपंच चालवण्यासाठी. राजे तुमचे तानाजी बाजी मुरारबाजी ही बोलू लागले फितुरांची भाषा. आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच आया बहिणींची इज्जत जात असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची याद येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरेकडे बघून. मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 की 1630. राजे या देशामध्ये हल्ली तुम्ही 3-3दा जन्माला येता. नशीब राजे तुमचं, तुम्ही अजून जन्माला आला होतात की नाही यावर अजून वाद सुरू झाला. त्यामुळं म्हणतो राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या कामी लागला असता, तुम्ही असता तर पुन्हा गडकिल्ले घ्यायला धावला असता. मात्र राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही राजे.
त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. मात्र राजे, आजकालचे मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठे? त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पाया पडावं लागलं असतं. मात्र राजे, आग्र्याच्या दरबारात मागच्या रांगेत उभं केलं म्हणे बारेदारपणे दरबारात लावणारे तुम्ही पुन्हा पुढे झुकाल कसे, वाकाल कसे, नमाल कसे? त्यामुळे म्हणतो राजे, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. तुम्ही म्हणाल नसू देत पक्ष, अपक्ष म्हणून उभा राहील. माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या सोबतीला असताना मला भीती कोणाची? राजे, आजकालचे तानाजी बाजी मुरारबाजी नावाचे कार्यकर्ते पहिल्यासारखे राहिलेत का? आजकालचे तानाजी बाजी मुरारबाजी नावाचे कार्यकर्तेच वेगळे. सकाळी एकीकडे, दुपारच्या जेवणाला दुसरीकडे, रात्रीच्या जेवणाला तिसरीकडे, आणि पुढच्या दिवशी कळतं राजे की त्यांचाच अपक्ष म्हणून अर्ज आहे. त्यामुळे म्हणतो राजे, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. तुम्ही म्हणाल नसू देत तानाजी बाजी मुरारबाजी, एखादा तरी ताना भेटेल. हो भेटेल ना राजे. तुम्ही त्याला म्हणाल जा ताना, कोंडाणा घेऊन ये. पण तो पहिल्यांदा विचारेल राजे पगार किती देणार? आणि एवढं सगळं करून तो कोंडाण्यावरती लढत असेल आणि खाल्ला कोणतरी फोन करेल, अरे काय ताना ओव्हर टाइम करतो का लेखा? हा, इथं सगळं हॉटेलवर गरमागरम तंदुरी शिजून ये खाली पार्टी करू, आणि तुका लढतो उगाच. लढणार तू, मरणार तू, किल्ला मिळणार शिवाजीला, तुला काय मिळणार आहे? ये खाली. त्यामुळं म्हणतो राजे, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. पण वाटलं कधीतरी यावं या भूतलावरती तर एक करा, येताना एकटे येऊ नका राजे. येताना ना मासाहेब जिजाऊंना बरोबरच घेऊन या. कारण जोपर्यंत इथल्या घराघरामध्ये मासाहेब जिजाऊ दिसणार नाहीत ना राजे, तोपर्यंत इथल्या अंगणामध्ये शिवबा खेळताना दिसणारच नाही राजे. त्यामुळं म्हणतो राजे, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. पानाचं देखील व्यसन नसणारे तुम्ही राजे, पानाचं देखील व्यसन नसणारे तुम्ही राजे. पण आजच्या पिढीला टाकल्याशिवाय जमतच नाही राजे. त्यामुळं म्हणतो राजे, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. पारतंत्र्यात असलेली ही मराठी माती, आणि या मराठी मातीत, या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि हीच खडकाळ माती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या विचारांनी नांगरली. आणि मग या नांगरलेल्या मातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या विचारांची बाग फुलवली. आणि मग या फुलवलेल्या बागेचं संगोपन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांनी केलं. या महापुरुषांनी त्यांची कर्तव्य पार पाडली. मात्र आपण काय करतोय? आपण काय करतोय? आपण त्यांच्या प्रतिमांना हार घालण्याचं काम जोरात चालू ठेवलंय. मात्र त्यांच्या विचारांचा मुर्दा या ठिकाणी दररोज पडतोय, त्याची कुणालाच कदर नाही. शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीत. शिवाजी महाराज हे डोक्यात घ्यायचे विषय, डोक्यात घ्यायचे विषय, हे शिकायचंय शिवचरित्रामध्ये. आणि माझे विचार मी तुमच्या समोर मांडले. आता मग यातल्या कुठल्या विचारांचा जागर करायचा आणि कुठल्या विचारांची होळी पेटवायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं. शेवटी दगडाने डोकं सुद्धा फोडता येतं, पण त्याच दगडाची जर का सुंदर मूर्ती बनवली तर सगळे त्याच्या समोर नतमस्तक होतात. आता हे आपल्या हातात असतं की आपल्याला डोकं फोडणारा दगड तयार करायचा आहे की सगळ्यांना नतमस्तक करून घेणारी मूर्ती. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की हे देवा, माझा काही पुनर्जन्मावर विश्वास नाही. मात्र हे देवा, मला जर का माती म्हणून जन्माला घालणार असशील ना तर या महाराष्ट्राची होऊ दे. दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, पायरी झालो तर जगदीश्वराची होऊ दे. वाघ नको पण वाघनख्या होऊ दे, तलवार झालो तर भवानीची होऊ दे. आणि पुन्हा जर का मला माणूस म्हणूनच जन्माला घालणार असशील ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातच जन्माला घाल, या महाराष्ट्रातच जन्माला घाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिव, जय शिव. धन्यवाद.